ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। प्रभाग क्रमांक 31 मधील मेट्रोजन परिसरामधील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं। या महत्त्वपूर्ण रस्त्यासाठी तब्बल 1,28,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। या कामाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आमदार सीमा हिरे, नगरसेविका वैशाली दळवी, नगरसेविका माधुरी डोमसे, बाळकृष्ण शिरसाट, भगवान दोंदे यांच्यासह परिसरामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेट्रोजन परिसरामधील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था ही नागरिकांसाठी अनेक वर्षांपासूनची समस्या होती। रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता उपलब्ध होणार आहे। परिसरामधील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे। यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी रस्त्याचं काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित कालावधीमध्ये पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला। भूमिपूजनानंतर विलंब न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून नागरिकांच्या सेवेमध्ये रस्ता उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देखील देण्यात आलंय। भूमिपूजन सोहळ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत अनेक वर्षांची रस्त्याची समस्या मार्गी लागणार आहे याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलंय। कडी फाटा येथील प्रभाग क्रमांक 31 मधील मेट्रो झोन या कॉलनीमधील रस्त्यांचं काँक्रीटीकरणाचा शुभारंभ इथे होत आहे। त्यासाठी इथे उपस्थित असलेले सिडको प्रभागाचे सभापती आणि या प्रभागाचे नगरसेवक बाळाभाऊ शिरसाट, त्याचबरोबर भगवान नाना दोंदे, आमच्या डेमसेताई, त्याचबरोबर दळवीताई, उपस्थित असलेले सोसायटीमधले सगळेच रहिवासी, सर्व मान्यवर आज अत्यंत बहुप्रतीक्षेतील या रस्त्याचं काँक्रीटीकरण होत असताना सगळ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर अतिशय समाधान दिसतं आहे। कारण बऱ्याच वर्षापासून इथे रस्ता नसल्यामुळे त्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागत होतं आणि आता समोर जर बघितलं तर बऱ्याच दिवसापासून पाऊस आहे, त्यामुळे बरेच खड्डे तयार झालेले आहेत। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील यांना जाण्या येण्यास खूप मोठ्या प्रमाणात अडचण होती। या रस्त्याच्या काँक्रीटीकरणामुळे निश्चितच मेट्रो झोनमध्ये आज जवळपास 450 ते 500 रहिवासी फ्लॅट आहेत आणि त्यामुळे त्यांना खूप चांगली सुविधा या पुढच्या काळात होणार आहे। या काँक्रीटीकरणाला शुभारंभ झाल्यानंतर लवकरच हा रस्ता चांगला सुविधा तयार होऊन नागरिकांना सुविधा इथे तयार होईल। त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि थांबते। धन्यवाद। मेट्रो झोन वर्क कंप्लीट आहे। आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 31 मधील मेट्रो झोन कॉलनीमध्ये रस्त्याची दुरावस्था ही खूप वर्षापासून, जवळपास 4 वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झालेली होती। या नागरिकांचा खूप दिवसापासून पाठपुरावा रस्त्यासाठी चालू होता। त्यातच आता आमदार ताई या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, त्यांच्या हस्ते या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। या रस्त्याच्या कामकाजासाठी, पाठपुराव्यासाठी खास करून या कॉलनीतील पवनभाऊ कातकडे असतील, मुकेशजी शहाणे असतील, तसेच आधी भगवान नाना दोंदे हे देखील या रस्त्यासाठी यांनी पाठपुरावा केलेला आहे। आणि हा ताई आमच्या कारकिर्दीच्या आधीच रस्ता मंजूर होता, त्यासाठी फक्त आता निधी अवेलेबल करून या रस्त्याचं आज प्रत्यक्षात भूमिपूजन होऊन आणि या 1,27,00,000 रुपये या रस्त्यासाठी निधी दिलेला आहे। हा 8 ते 10 दिवसामध्ये मेट्रो झोन कॉलनीसाठी हा रस्ता तयार होणार आहे। त्यामुळे सर्वच कॉलनीतील नागरिकांनी या रस्त्याच्या भूमिपूजनच्या माध्यमातून सर्वच आम्ही 4ही नगरसेवक असतील, आमदार ताई असतील, सगळ्यांचंच अभिनंदन केलेलं आहे। या निमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी एका गोष्टीची आपल्याला प्रचिती आली आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे। त्याप्रमाणे 5 ते 6 वर्षापासून ह्या सर्व नागरिकांनी या गोष्टीसाठी जो पाठपुरावा केला, त्यासाठी भगवान नानांचे खूप सारे प्रयत्न इथून मागे त्या ह्या प्रभागामध्ये ते होते। त्याचप्रमाणे मुकेश शहाणेजी, पवन कातकाडेजी, इथले कमिटी सदस्य, मेट्रो झोनचे जे कमिटी सदस्य आहेत ते, त्यानंतर गांगुर्डे साहेब, या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि इथल्या रहिवाशांचे सुद्धा खूप खूप मनपूर्वक आभार। आपल्या प्रयत्नांनीच आणि आपल्या सातत्यानेच हा रस्ता होत आहे। आपण सर्वांनी आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार। धन्यवाद। किरण आहेर, C24 तास, नाशिक।